तर पंतप्रधानांनी जे आवाहन केलेलं आहे त्यानंतर मुंबईमध्ये गोल्ड असोसिएशनची बैठक झालेली आहे। पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर ही महत्त्वाची बैठक झाली आहे। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर लॉकडाऊन सारखी परिस्थिती ओढावू नये असं मत यावेळी मांडलं गेलं आणि राजेश रोकडे यांनी या संदर्भात चिंता देखील व्यक्त केली। पंतप्रधानांच्या या वक्तव्यावरून आम्ही कुठलाच विरोध करत नाहीये, परंतु कुठे ना कुठे ही इंडस्ट्री पण सर्वाइव्ह व्हायला पाहिजे, कारण की ही इंडस्ट्री खूप मोठी आहे। आज जवळजवळ 50 ते 60 लाख कारागीर या इंडस्ट्रीत आहे। जवळजवळ 40 ते 50 लाख असे लोक डायरेक्टली इनडायरेक्टली याच्यात कामं करतात, जसे सेल्समॅन आहे, सेल्स गर्ल्स आहे। आणि जर मी ओव्हरऑल बघितलं त्यात महिला खूप मोठ्या प्रमाणात काम करतात। त्याच्यामुळे हे इंडस्ट्री एकदम लॉकडाऊनच्या परिस्थितीत नको यावं, त्याच्यासाठी म्हणून आम्ही पर्यायी व्यवस्था पंतप्रधानांना सुचवलेल्या आधी पण, आणि याच्यावर मला वाटतं सरकार काही विचार करेल असं अपेक्षित आहे।